थोरातांना धक्का देणारे खताळ आहेत तरी कोण? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून प्रत्येक मतदारसंघामध्ये अत्यंत धक्कादायक निकाल समोर आले आहेत। यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघामध्ये अनपेक्षित व सर्वांना धक्का देणारा निकाल लागलाय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे माजी मंत्री राहिलेले बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्याला धक्का बसलाय। संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय। धक्कादायक बाब म्हणजे थोरातांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावणारा कोणी मातब्बर नेता नसून केवळ एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तो म्हणजे अमोल खताळ। अमोल खताळ हे असून त्यांनी राधाकृष्ण विखेंच्या मदतीने थोरातांच्या नगर जिल्ह्यातील राजकारणाला ब्रेक लावला आहे। दिग्गज नेत्याला पराभवाची धूळ चारणारे खताळ नेमके आहेत तरी कोण, याबाबत आपण आज जाणून घेऊया। संगमनेर मधील विधानसभा निवडणूक ही गेल्या अनेक वर्षांपासून एकतर्फी झाल्याचं चित्र होतं, कारण या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे निवडणुकीच्या रिंगणात होते। विशेष म्हणजे थोरात हे गेली 8 पंचवार्षिक म्हणजे सलग 40 वर्ष या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। आतापर्यंत थोरातांनी 8 वेळा निवडणूक लढवली व ते एकदाही पराभूत झाले नाहीत। मात्र आता 9व्या वेळी थोरातांना पराभवाची धूळ चाखावी लागलीये। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। थोरात पराभूत झाले यापेक्षाही त्यांना पराभूत करणारे खताळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होते। संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत। त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा 10,760 मतांनी पराभव करत राजकीय धक्का दिला आहे। खताळ यांना 1,12,386 मते तर थोरात यांना 1,01,826 मते मिळाली आहेत। अमोल खताळ यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही। संगमनेर शहरात त्यांचे सेतू सेवा केंद्र आहे, यातून त्यांचा मतदारांशी संपर्क वाढला। त्यांचे B.Com चे शिक्षण झाले असून कॉम्प्युटरमध्ये त्यांनी डिप्लोमा केलाय। संगमनेर जिल्हा निर्मितीसाठी केलेल्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे। यासाठी त्यांनी 2.25 लाख नागरिकांची स्वाक्षरी मोहीम देखील राबवली होती। यामुळे त्यांची 9 मतदारांमध्ये मोठी क्रेज दिसून आली। संजय गांधी निराधार योजनेतून त्यांचा ज्येष्ठ मतदारांशी संपर्क आला। हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून त्यांचं काम अनेक वर्षांपासून सुरू होतं। कत्तलखान्याविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांची हिंदुत्ववादी युवा नेता अशी ओळख तयार झाली होती। 2001 पासून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकीय कारकीर्द सुरू झाली। 2009 ते 2016 पर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रभारी राष्ट्रीय अध्यक्ष अशी राहिली आहे। 2017 पासून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत। सध्या ते संगमनेर विधानसभा प्रमुख होते। संगमनेरची जागा शिंदे सेनेसाठी असल्याने त्यांनीही या पक्षाकडून उमेदवारी केली व थोरातांना धक्का देत त्यांनी विजयाचा गुलाल उधळला। भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे निकटवर्तीय अशी अमोल खताळ यांची ओळख आहे। या सगळ्यामध्ये विशेष म्हणजे अमोल खताळ यांची कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही। मात्र त्यांनी थोरातांना पराभवाचा धक्का दिल्याने राज्यात त्यांची जायंट किलर म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण झाली। थोरातांच्या पराभवाला त्यांच्याच प्रचार यंत्रणेचा आत्मविश्वास कारणीभूत असल्याचं देखील म्हटलं जात आहे। थोरात यांनी काँग्रेसची राज्याची जबाबदारी घेतली आणि मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं। थोरातांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही परिस्थितीत ते जिंकतील, त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही असा आत्मविश्वास होता। त्यामुळे थोरातांच्या यंत्रणेला बदललेल्या वातावरणाचा अंदाज आला नाही। त्यांना या वातावरणाचं गांभीर्य कळालं नाही व पराभवाला सामोरं जावं लागलंय। तसंच थोरातांच्या पराभवासाठी आणि अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमधील स्थानिक यंत्रणा कामाला लावली। शिवाय लोणीतूनही खताळांच्या प्रचाराला यंत्रणा पाठवली होती। या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे थोरातांचा पराभव झाला व एवढ्या वर्षांच्या एकहाती सत्तेला ब्रेक लागलाय। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला YouTube आणि सोशल मीडियावर फॉलो करा। पाहत रहा लेट्स अप मराठी।